काय नेमकी चर्चा झाली? नाही, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडं काल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला अजितदादांचा पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भातली भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो. आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख होतो. येणाऱ्या निवडणुकीला जसं महानगरपालिकेला निवडणुकीला आम्ही एकत्रपणे गेलो होतो तशा पद्धतीने करण्याचा विचार आणि तशा प्रकारची चर्चा करायला पवार साहेबांकडे 12 जिल्हा परिषदमध्ये एकत्र लढण्याची भूमिका आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे. जिथे आपल्याला वाटलं की एकत्रितपणे लढत असताना काही ठिकाणी स्वतंत्रपणाने लढायचं आहे, मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या संदर्भातली चर्चा झाली. गौतम बारामतीमध्ये येऊन गेले आहेत आणि त्यामध्ये चर्चा अशी देखील आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर बदल होण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती का? अजिबात नाही. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारच्या असलेल्या विषयासंदर्भातून कुठली भेट नव्हती. काल झालेल्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीला मुंबई, त्यानंतर पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगैरे सगळ्या महानगरपालिका झाल्या, तशी पुणे पिंपरी चिंचवड सारख्याच निवडणुकीच्या संदर्भातून चर्चा फक्त झालेली आहे. नगरपालिकेच्या निवडणूक काल निर्विवादपणे वर्चस्व मिळालेलं पाहिजे. राज्यात अनेक पक्षांचा मोठ्या प्रमाणात कसं बघता कालच्या निवडणुकीत? त्या निवडणुका आहे, स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीच्या संदर्भातून जो कौल दिलेला असतो तो मान्य करावा लागतो. आम्ही तो कौल मान्य केलेला आहे. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या निवडणुकीला त्या ग्रामीण भागामध्ये आहे, शहरी भागामधला कल आणि ग्रामीण भागामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या विचारातून पक्ष मजबूतीने उभा आहे. त्या पद्धतीने मताचं विभाजन होऊ नये आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये निवडणुका करायचा त्याचा कल वेगळा असेल. अमर सर, आपण बघतोय की वारंवार निवडणूक आल्यानंतर लाडकी बहिणीचे पैसे खात्यामध्ये दाखल केले जातात आणि नंतर सांगितलं जातं की आमच्या लाडकी बहिणींनी आम्हाला मतदान केलेलं आहे. अशा पद्धतीने जर राजकारण किंवा निवडणुका झाल्या तर भविष्यात विरोधकांची संख्या नामशेष होण्याचे चिन्ह आहेत. असं असतं की अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला देशात, राज्यात अशा प्रकारच्या निवडणुकीचं बहुमत स्पष्ट मिळालेलं असतं. कालांतराने मतामध्ये परिवर्तन होऊन जे पक्ष पूर्ण बहुमतात असतात ते सुद्धा विरोधात जातात, अशा प्रकारचा इतिहास आहे. आता बहुमत जरी असलं कुठल्या कुठल्या योजनेच्या माध्यमातून तरी सुद्धा लोकांच्या मनातलं जे असतं ते लोक ठरवतात. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल आणि चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीला आम्हाला मिळेल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला, अपयशाची कारण काय वाटतं तुम्हाला? नाही, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मी मागेही सांगितलं, विकासाच्या कामाच्या ऐवजी आता ही निवडणुका या धार्मिक वादावर आणि मला वाटतं की आर्थिक वाटपावर फार होतात. मतभेद, भिन्नता याच्या संदर्भातून जे राजकारण व्हायला लागलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये सत्तेचा वापर होतो याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. त्याच्यातूनच ह्या निकालाचा परिणाम झाला असं माझं मत आहे. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार, या संदर्भात विलिनीकरण करणार या संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा, आता यामध्ये या संदर्भात काही चर्चा झाली नाही. आज विलिनीकरणाचा काही विषय नव्हता. एकत्रितपणे निवडणूक करण्याच्या बाबतीमधला निर्णय झालेला आहे. त्याची परवानगी आणि त्याचा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांकडे आम्ही आलो होतो आणि मग आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला जिथे शक्य होईल तिथे एकत्रितपणे निवडणूक करायचा आम्ही भूमिका घेतली. साधारणपणे किती निवडणुका तुम्ही 12 जिल्हा परिषद पंचायत समिती, 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि तेवढ्या पंचायत समितीच्या आहेत. आज आम्ही चर्चा केल्यानंतर आम्ही आमच्या अध्यक्ष आणि त्यांचे अध्यक्ष एकत्रित बसून जिथं शक्य होईल तिथं त्या पद्धतीने निवडणुकीच्या संदर्भातून एकत्रित निर्णय घेऊ आणि बाकीच्या ठिकाणी जर काही जागेवर दोन्ही तुल्यबळ उमेदवार असतील तर तिथं मैत्रीपूर्ण करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेऊ. सर, गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होती सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, काय त्या संदर्भात? अशा प्रकारची कुठेही चर्चा नाही. तुमच्याकडूनच आम्ही चर्चा ऐकतो. अशा प्रकारची चर्चा कुठे झाली नाही. आपण एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीने पहिल्या सुप्रिया सुळे टीका करायच्या त्या टीका करण्यात देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस असतील किंवा मोदी सरकार असेल ह्या टीका करणं बंद केलेलं आहे. असं तुम्हाला कोणी सांगितलं? जिथं सरकारच्या भूमिका आहेत, आता अमोल कोल्हे साहेब वगैरे जे आहेत, केंद्राच्या भूमिकेच्या विरोधात किंवा
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेल, चुकीचं झालं तिथं आमचे पक्षाचे नेते सुप्रियाताईपासून अमोल कोल्हे असेल सगळेजण निश्चितपणाने बोलत असतात. सर हिंदी में अभी आप उप मुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, आप सभी लोग अंदर लगभग 1 घंटा थे, क्या आप बात चर्चा हुई? नहीं, बात कुछ हुई नहीं है. अभी जिला परिषद पंचायत समिति का जो अभी स्थानिक स्वराज्य की इलेक्शन है, उस इलेक्शन के बारे में राष्ट्रवादी दोनों एक साथ में अगर इस चुनाव में आगे जाते हैं उसके बारे में हम लोग चर्चा करने के लिए बैठे थे और उसमें हम लोग ने सहमति की है कि आगे जाके इस चुनाव में हम लोग एक साथ में जाकर लड़ने वाले हैं. सर दोनों राष्ट्रवादी विलीनीकरण होगा? चर्चा शुरू है, विलीनीकरण होगा? वो मुमकिन है दोनों राष्ट्रवादी? नहीं, आज तो उसके बारे में कुछ बात नहीं हुई. खाली आज जिला परिषद पंचायत समिति इलेक्शन के बारे में बात हुई. कल जो चुनाव के नतीजे देखे उसको आप कैसे देखते हो? नहीं, चुनाव का नतीजा है जितना लोकतंत्र में देखो, जो भी चुनाव होता है उसमें जो रिजल्ट आता है उसको स्वीकारना है. हमने वो स्वीकार लिया है. उसमें क्या हमारी कमजोरी है, कमतरता है, उसको हम लोग निकाल कर उसको सुधार के ये इलेक्शन में हम उसको निश्चित तरह के अच्छी कामयाबी हासिल करने की कोशिश करेंगे. बारामतीमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का? कारण ज्यावेळेस नगरपालिकेचा विचार होत होता त्यावेळेस बारामतीमध्ये एकत्र येणार नव्हतं. सगळीकडे चर्चा करून जिथे होणार तिथे एकत्रितपणे आम्ही लढणार आहोत. थँक्यू. सर एक हिंदी पीटीआयसाठी. ज्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, या 12 जिल्हा परिषद निवडणुका या समविचारी मतांची विभागणी टाळण्यासाठीच्या दृष्टिकोनातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढण्याचा जिथे जिथे शक्यता आहे तिथे आम्ही एकत्र लढतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची मी म्हणालो की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र लढतायत. आता 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांविषयी आपण बोलतो आहोत आणि तिथे समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र होऊन लढतो. सर हिंदी में प्लीज जो अभी 12 जिला परिषद के जो चुनाव है, ये 12 जिला परिषद चुनाव में दोनों राष्ट्रवादी एक साथ इलेक्शन लड़ने की सोच रहे. जहां जहां पॉसिबल होगा वहां दोनों राष्ट्रवादी एक साथ ये इलेक्शन लड़ेंगे. क्या दोनों राष्ट्रवादी एक होने की कोई चर्चा हुई है परिवार? जी नहीं, मैंने अभी तक सिर्फ 12 जिला परिषद चुनाव में 2 राष्ट्रवादी एक साथ लड़ेंगे इतना ही कल के जो चुनाव के नतीजे उसको आप कैसे देखते हो? देखिए, हर चुनाव का नतीजा तो एक्सेप्ट होना ही है और वो एक्सेप्ट करके आने वाले भविष्य में और ताकत से जनता के मुद्दों पर लड़ने की हम कोशिश करेंगे. दिली असेल असं मला वाटतं. काल भारतीय जनता पार्टीने मोठा विजय मिळवलेला आहे. एकंदरीत सर्वच पक्षांना अगदी कमी जागा आहे. कसं पाहता कालच्या निवडणुकीत? भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि विजय मिळवला म्हटल्यावर त्यांचं अभिनंदनही केलंच पाहिजे. विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सत्ता आहे असं बोललं जातं, परंतु अगदी कमी प्रमाणात जागा नाही. का ही परिस्थिती का होती? काय निवडणूक आहेत म्हटल्यावर कमी जास्त निकाल लागू शकतात. त्यातून बोध घेऊन परत दुप्पट वेगाने काम करायचं असतं. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेने सांगितले की 12 जिल्हा परिषदमध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार. कुठेतरी विलिनीकरणाची देखील चर्चा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही तशी काय शक्यता होती? त्या बाबतीत शशिकांत शिंदेनी आपल्या समोर जर भाष्य केलं असेल तर त्यावर वेगळं बोलणं योग्य नाही. सर महाराष्ट्र में नतीजे सामने आए, इसको आप कैसे देखते हो? कल के जो रिजल्ट है वो आप कैसे देखते हो? कल के रिजल्ट में भाजपा सबसे बड़ी पार्टी के नाते उभर के आई है और उनका विजय हुआ है. और सारे उनके विजय उम्मीदवार सारे पार्टियों का मैं अभिनंदन करता हूँ. खासतौर पे भाजपा का विजय अच्छा विजय हुआ है और हर सिटी में हुआ है. सर पिंपरी चिंचवड और पूना में एनसीपी जीत ऐसा दिख रहा था, लेकिन वैसे नतीजे नहीं दिखाई दिए. हाँ, दिख रहा था लेकिन नहीं दिखाई दिए. हमें उम्मीद थी कि हमारा जो गठबंधन हमने किया था वो वहाँ पे विजय हो सकता था, लेकिन कई कारण हैं कि उसके अलग अलग जो दृश्य है और अदृश्य कारण है. वो सारे कारणों को इकट्ठा करेंगे तो आपको समझ में आएगा कि पराजित हम क्यों हैं. सर अदृश्य रीजन क्या दिखाई देते हैं आपको? अदृश्य रीजन आपको भी मालूम है, मुझे भी मालूम है. सर दोनों एनसीपी अगले चुनाव जो है दोनों एनसीपी अगले चुनाव जो है एक साथ लड़ेंगे. नहीं, शशिकांत शिंदे जी ने जो कहा है वो क्या कहा है मुझे मालूम नहीं है. शशिकांत शिंदे जी ने दोनों पार्टी आने वाले 12 जिला परिषद चुनाव में इकट्ठा लाने की बात कही होगी ऐसा मुझे लगता है और जहां पॉसिबल है वहां वो कर देंगे.
सर सांगली में क्या सिचुएशन रहेगी, आप दोनों एक साथ लड़ेंगे? अभी सांगली में जाके सांगली के नेताओं से बात करनी चाहिए। हम वहाँ जाके बातचीत करेंगे और उसके बाद आपको बताएंगे। दोन्ही राष्ट्रवादी पुणे पिंपरी वाजलेली एकत्रित लढल्या, दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात पिंपरीत एकत्रित लढल्या, मात्र अपेक्षित यश दोन्ही राष्ट्रवादीला मिळालं नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या थोडस जरा आधी जर एकत्रीकरण झालं असतं, एकत्रित आघाडी आधी झाली असती आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तिकीट वाटत बसलो नसतो तर कदाचित आणखी चांगला रिझल्ट आला असता. आता 12 जिल्हा परिषद एकत्रित लढणार आहेत, आता मोठ्या प्रमाणात यश मिळेल असं वाटतं. 12 जिल्हा परिषद जिथे शक्य असेल तिथे एकत्रित येण्याची शक्यता आहे. सर्व ठिकाणचे कार्यकर्ते त्या त्या जिल्ह्यातले त्या बाबतीत निर्णय घेतील. पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या निकालामध्ये काय नेमकं आत्मचिंतन केलं दोन्ही पक्षांकडून? कालच पराभव झालाय. आत्मचिंतनाला जरा वेळ द्या आपण. सर पुणे में रूपाली पाटिल जो है, रूपाली पाटिल का जो बूथ है वहाँ पर वो मशीनरी के बारे में उन्होंने आरोप लगाया कि वो मशीनरी चेंज हुए, उसके आईडी मैच नहीं हो रहे. रूपाली पाटिल घूम रहे हैं, उन्होंने आरोप मुझे मालूम नहीं वहाँ क्या फैक्ट्स है, मुझे मालूम नहीं वहाँ क्या हुआ और क्या वो कहना चाहती है. उनका जो कहना है वो भी मैंने सुना नहीं है. मुंबई में जो जीत बीजेपी ने हासिल की है वो मराठी की हार दिख रही है वहाँ पर. मुंबई में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे और मनसे की काफ़ी अच्छी सीटें आई है और मुझे लगता है कि पिछले चुनाव के कंपैरिजन में बहुत बड़ा नुकसान नहीं हुआ है. हमारी कांग्रेस पार्टी जो है साथ में वो और शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे मनसे इकट्ठा आते तो रिजल्ट कुछ और दिखाई दे सकता था, लेकिन वो नहीं हो पाया. कांग्रेस की संख्या भी बहुत कम होगी, कांग्रेस को भी इसमें थोड़ा सा घाटा हुआ. लेकिन अगर तीनों गठबंधन जो हम लोकसभा के चुनाव में, विधानसभा के चुनाव में इकट्ठा थे, वही गठबंधन कायम रहता मुंबई में तो शायद रिजल्ट और अच्छा आ सकता. सर आगे बीजेपी को रोकने के लिए आपके ख्याल से क्या करना चाहिए? देखो कल चुनाव हो गए, कल रिजल्ट आए हैं. कल रात को काफी वक्त उसमें हुआ नहीं है. अभी बैठ के सोच के इसके बारे में हम विचार विमर्श करेंगे.